आलूवडी? पात्रा 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 आलूवडी ही बनवण्यात कसब लागते ना? हो, फारच कठिन है। फारच कठिन है। तो मैं क्या कर रहा हूँ, मुश्किल काम मैंने बहुत साल किया है, अब आराम, मुश्किल काम अनुपा का। और आप ध्यान से देखें, पात्रा जास्त काही कठीण नाहीये, पण आपण तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला थोडीशी सोपीच पद्धत दाखवेन कशी करायची आहे। चला पटापट करून टाकूया। पानं ही जी आहेत ना, ही जर तुम्ही पानं पाहिलीत तर ह्याच्या मागच्या ज्या शिरा आहेत ह्या थोड्या कापून घ्यायच्या, कारण ह्या जेवढ्या जास्त तुम्ही खाल तेवढी तुमच्या घशाला खाज उठते। बरं, ही पानं स्वच्छ धुवून सुद्धा ठेवलेली आहेत। ह्याच्याकडे ह्याचे आता हे बनवण्यासाठी आपण घेऊया डाळीचं पीठ। आलूवडीला लागणारे जे सारण आहे ते थोडं आंबट आणि गोड असतं। तर मग पहिला गोड म्हणजे गुळ आणि आंबट म्हणजे चिंचेचा कोळ, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, थोडासा गरम मसाला, जिरेची पावडर, धण्याची पावडर, धने जिरे मिक्स असेल ते सुद्धा चालेल, थोडं आल्याची पेस्ट, हळद, लाल तिखट, थोडासा सोडा, अगदी थोडासा, आणि चवीपुरतं मीठ। आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण हे मीठ एकजीव करून घ्यायचंय। हे सारण आपण जे तयार करतोय त्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालावं लागणार आहे आपल्याला। किंवा आपण जेव्हा पाणी घालतो ना ते आपण गुळाचं पाणी जर केलं आणि ते घातलं तरी सुद्धा चालेल। म्हणजे काय होतं, आपण गरम करतो पाणी गुळासकट तेव्हा तो पूर्ण गुळ पाण्यात ओळून जातो। बरं, आपलं पीठ आता तयार आहे। आता आपण आलूवडी करायला सुरुवात करूया। पण त्याच्या आधी इथे माझ्याकडे पात्र आहे ते त्याच्यामध्ये पाणी घालून गरम करून घेऊया। आपण काय करायचं, सर्वात मोठं जे पान आहे ते असं ठेवायचंय आणि ह्याच्यावर भरपूर असं सारण लावून घ्यायचंय। जेव्हा सारण लावणं तेव्हा कंजूसी बिलकुल म्हणजे बिलकुल नाही करायची। हाताने हे पान धरायचं आणि हे सारण सगळं आपण लावलंय। आता दुसरं पान घ्यायचं आणि ते जे आहे ते ह्याच्या वर ठेवायचं। आता ह्याच्यावर सुद्धा सारण लावून घ्यायचं। आता तुम्हाला जेवढी मोठी आलूवडी हवी असेल तेवढी जास्त पानं एकावर एक लावत जायची। आता माझा स्टीमर केवढा आहे त्यामुळे त्याप्रमाणे आता मी हे उंडे तयार करणार आहे। आता हे आपण सारण लावून घेतले। आता याला फोल्ड कसं बरं करायचं, हे जे आहे ते इथनं थोडं फोल्ड करून घ्यायचं आणि साइडनी सुद्धा थोडं फोल्ड करायचं। तसंच या बाजूनी सुद्धा फोल्ड करायचं। असं दुमडून घेतल्यावर ह्याला थोडं अलगद हाताने दाबायचंय आणि मग हे गोल गोल असं आपला हा उंडा, आलूवडीचा उंडा तयार झालाय। तुम्हाला हवा असल्यास इथे साईडला सुद्धा थोडंसं पीठ भरून टाकायचं, इथे आणि इथे। आणि हे भांड मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे। बस, झाकण, माझ्या मते हे उंडे झालेले आहेत। वाह, थोडी पानं अशी ताटली येते, तुम्ही काही घाबरू नका।
कारण काय असतं ना की पानं असतात फार पातळ आणि शिजताना ते बऱ्याचदा फाटतात. सुरी आहे ना ते आपण आत घालून पाहूया. ही जर स्वच्छ निघाली याचा अर्थ अळूवडी शिजलेली आहे. आणि हे अंडे जे आहेत ना हे असं पण नाही की तुम्ही आज केले तर मला लगेच आजच्या आज शिजवून खाल्ले पाहिजेत. तुम्ही अंडे बनवा, त्याला पॅक करून फ्रीज मध्ये 2 दिवसापर्यंत ठेवा. 2 दिवसांनी खाल्ले सुद्धा ते छान लागतात. बरं आता आपण ह्याची फोडणी तयार करूया. ह्याच्यासाठी तेल, मोहरी तडतडायला लागली त्याच्यामध्ये तीळ घालायचे. आपण ह्याला आपण मराठीमध्ये अळूवडी म्हणतो, गुजरातीमध्ये ह्याला म्हणतात पात्रा आणि मँगलोरपैकी लोक ह्याला काय म्हणतात माहितीये का? पात्राडो. बरं तीळ घालूया, थोडं हिंग, तयार झालेली अळूवडी. बरेच जण ह्याला तळतात सुद्धा. तळल्याने काय होतं की जे आपण डाळीचं पीठ जे लावलंय ना ते तळून थोडं कुरकुरीत होतं आणि मग मग त्याला मात्र वरनं फोडणी द्यायची काही गरज नाहीये. अशीच गरम गरम अळूवडी, त्याच्यावरती थोडं खोबरं, गॅस बंद आणि ही कोथिंबीर. अळूवडी तर तयार आहे छान खोबरं कोथिंबीर घालून. पण टेस्ट करायला आपले शेफ कुठे आहेत? मी इथे आहे. आलूवडी गुजराती स्टाईल, कारण फोडणी ऊपर से डाला